बातमीपत्राच्या सुरुवातीला बघूयात रणसंग्राम। मुंबईत भाजपच्या प्रचाराचा आज नारळ फुटतोय। प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मुंबईतले तमाम नेते मंत्री दुपारी 2 वाजता हुतात्मा स्मारकावर जमलेले आहेत। तिथे संयुक्त महाराष्ट्रात हुतात्मे झालेल्यांना आदरांजली वाहून महापालिका निवडणुकीचा प्रचार होईल आणि त्यानंतर लगेचच वायबी चव्हाण सेंटरमध्ये भाजपची शहरातली पहिली सभा होईल। शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती भाजप नेते काय टीका करणार, विकासाचं कोणतं स्वप्न मुंबईकरांना दाखवणार हे या सभेत स्पष्ट होईल। हुतात्मा चौक मध्ये आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहे। सागर, आपण बघतोय की प्रचाराचा नारळ फोडते भाजप आणि त्यानंतरच अर्थातच त्यांची रणनीती स्पष्ट होणार आहे। काय एकूण कोण कोण नेते तिथे उपस्थित आहेत, जरा सविस्तर तिथली माहिती द्या। हुतात्मा स्मारकाची इथेच आहे। आपण बघू शकताय की इथे जे सगळे उमेदवार आहेत ते इथे आलेले आहेत आणि इथे वंदन करत आहेत आणि याच्यानंतर प्रचाराला सुरुवात झालेली आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार यांच्याकडे मुख्यतः धुरा आहे। त्याच्या इथे जे अभिवादन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे जी सभा होणार आहे ती वायबी चव्हाण सेंटर इथे होणार आहे। आपण हे जे उमेदवार आहेत यांच्याशी काही संवाद साधूया की मुळात या सगळ्या गोष्टीचं औचित्य काय मुळात आहे। मॅडम, इथे येण्याचं पहिल्यांदा कसं काय सुचलंय, मुळात का, याचं कारण काय? कारण की भाजपाविषयी वेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत या निवडणुकीत, त्यासाठी भारतीय जनता पक्षाची संस्कृतीच आहे। कुठल्याही चांगलं काम करताना आधी आपल्या वरिष्ठांच्या, आपल्या देशासाठी ज्यांनी हुतात्मा दिले त्यांचे आशीर्वाद घेऊन मग सुरुवात करणं ही आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि ही संस्कृती आपण जपलीच पाहिजे। तर आज आमचे मुंबई अध्यक्ष आशिषजी शेलार, आज आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी, त्यांच्या आशीर्वादाने आम्ही जे 227 नगरसेवक आज उमेदवार आज उभे आहोत त्या सर्वांना इथे बोलवलेलं आहे आणि सगळ्यांनी आम्ही इथे ह्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेलो आहोत। म्हणजे ह्या ठिकाणी हा आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या वॉर्डची सुरुवात करतो। तुम्ही कलाकार आहात आणि आता राजकारणात उतरू पाहताय, त्या अनुषंगाने काय सांगाल? कलाकार असताना अनेक सामाजिक चित्रपट मी केले। मी कॉमेडी चित्रपटही जसे केले, 3 बायका फजिती एका येड्यांची जत्रा, हे जसे लोकांना माहिती आहे। त्याचबरोबर मी एक अतिशय सुंदर आशयघन चित्रपट केला होता, तो म्हणजे रमाबाई आंबेडकर। रमाबाईंची भूमिका जगताना बाबासाहेबांनी लोकांसाठी काय काय केलं हे मी स्वतः अनुभवलं। आपण फक्त भूमिका करत नाही, आपण भूमिका जगतो आणि मग ते करताना असं कुठेतरी वाटायचं की आपणही सामाजिक कार्य केलं पाहिजे, पण सामाजिक कार्य करण्यासाठी चांगला नेता हवा ज्याच्या अंडर आपण ते कार्य करू शकतो, चांगला पक्ष हवा। आणि मग मोदी साहेबांचे विचार, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे विचार, त्यांचं काम हे पाहून त्याने प्रभावित होऊन मी असं ठरवलं की जर आपल्याला सामाजिक कार्य करायचं असेल तर भारतीय जनता पक्षापेक्षा चांगला दुसरा कुठला पक्ष नाही। पहिल्यांदाच इथं आला स्मारकाला? नाही, आधी अनेकदा येऊन गेले आहे, पण आज निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा आले। थोडक्या शब्दात अभिवादन करून करण्याचं कारण की का, असं एक राजकीय असा एक सूर आहे की भारतीय जनता पक्षावर कायम आरोप केला जाईल शिवसेनेच्या वतीने आता पुढच्या काळात की मुंबई तोडण्याचा, हे कुठेतरी होऊ नये यासाठी सगळा प्रकार? मुळामध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वसमावेशक पक्ष आहे। निवडणुका येतात तेव्हा जे विरोधक आहेत वेगवेगळे मुद्दे घेऊन, भाषेचा मुद्दा घेऊन हे करण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि महाराष्ट्राची अस्मिता ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जपलेली आहे। त्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की ही पावनभूमी आहे, ह्याला अभिवादन करूनच आपण येणारं पक्षाची निवडणूक, जे युद्ध आहे ते जिंकायचं आहे। आपण बघू शकताय की अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।